पुष्पराज मैं झुकेगा नहीं साला. डोळ्यात चष्मा लगे बिल्डिंग गिडिंग काय केसन गिसन कशी स्टाईल गिल हे काय आहे अलगच स्कूल आले आज हे काय बावर येऊ काय काय घोड्या गिड्या चालू आहे आता काय काय समजून नाही लागलं बाबा. का रे जबरू हे असं काऊन करू लागले बिल्डिंग गिडिंग चष्मा गिस्माने असं पागल्यावानी काऊन करू लागलं बे हा याची कालची उतरली नाही काय काय सांगा राजा मगापासून हे जर असं दाढी गिडी हे काय याचं लगे केस गिस ते बिडी गिडी आणि मग दोन दोन अशा इकडे उड्या तिकडे मारते आणि अजून डायरेक्ट म्हणजे श्री बोलली कुणी कोण झोपली काय आली कोणी कोण लवली कोणी कोण चालली नीरे असंच म्हणत राहते बा. नेहमी म्हणते पुष्पराज मी झुकेगा नाही साला मी झुकेगा नाही साला इकडे तिकडे झुकते कोणी इकडे उड्या मारते राजा काय मला समजूच नाही लागला असेल कॅप्सूल वया चालू का कोणत्या वया चालू आहे मला वाटते का PLG राहिले आज 100% PLG ला येईल कालचे उतरली नसेल म्हणून आज असं बोलला आले झुकेगा नाही साला काही समजतच नाही कोणी कोणी झुकते काय चालते हा. पण राजे शांताराम भाऊ एकही दारू पित नाही ना हे आजच कसं काय पेलं हा. उसको फ्लावर समझाया क्या? अरे फायर हूँ मैं फायर. पुष्पराज कभी झुकेगा नहीं साला. अरे झाबरू तुला काय तरी बोलू लागलं बा तुला काय बोलू लागलं काय मला काय समजून नाही लागलं तुला काय बोलू लागलं पाय बरं हा. अबे शंकर वाड्या काय म्हणून लागला काय 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 म्हणून लागला काय म्हणून लागला काय काय समजून नाही लागलं हा. पुष्पराज कभी झुकेगा नहीं साला. हे करायचं भोक कडेल का झुकेगा नाही मगापासून फोकण्यानं लावलाय काय झुकेगा नाही एका थापडे तर पडते वाळल्या भोकात एका थापडे तर पडते झुकेगा नाही कोणता पिक्चर पाहिला जसे पिक्चर पाहिला असे दुष्ट परिणाम पडते त्याच्या अंगात झुकेगा नाही साले का थापडेच नाही झाबरू एका थापडेच नाही राजा ना हो शांताराम भाऊ कुठे तिच्या नांदी लागू लागले राजा झुकेगा नाही कोणाचं झुकत नाही कोणाचं ऐकत नाही कोणाचं पाळता नाही तिकडे जाऊन तिकडे कुठे त्याच्या नांदी लागता हा. तेरी झलक चरपी नैना आय की मेक बर्फी श्रीवल्ली कुणी कुण आले इकडून तिकडून कल्ली श्रीवल्ली मै तू वल्ली श्रीवल्ली काळजात तू घुसली. अरे बापरे लग्न का झाली याची श्रीवल्लीन काळजात घुसली कसं काय घुसलीन कोणी कोण निघलीन काय लावलीन फॅरन लावलीन कोणी कोण लावलीन कोणी कोण घासली काय बाबा याचं काही समजून नाही लागला आधी तारा वेगळा आहे बाबा. झाबरू काय म्हणून लागला रे कोणी कोण घुसलीन कोणी कोण निघली नाही का आम्ही लहानपणी होतो का आम्हाला काहीच नाही समजेना आजकाल दिले काय पोटके ओलीकडे तिकडे उड्या मारू लागले मला काही समजून नाही लागलं बा कोणी कोण घुसलीन कोणी कोण निघले कोणी कोण पडली काय समजतच नाही बाबा. अहो शांताराम भाऊ तुम्हाला काही समजत नाही आजची जनरेशन पिढी माहिती आहे का तुम्हाला एखादा कोणता पिक्चर निघाला की तसं जसं त्यानं गेलं आसपूस तुपानी करते बस तसंच करते लहान उड्या मारतात राजा पोट्टी धडाल कोणीकडे उड्या मारतात नाही हा. जसा त्यानं चष्मा घातला तसा चपला म्हणजे चष्मा गिस्मा घालते तर त्यानं इकडे मान केले की हे इकडाच मान केले त्यानं चप्पल सोडली की हे चप्पल सोडते इकडून उड्या मारते तिकडून उड्या मारते झुकेगा नाही साला जसं काही यायला पोलिओ झाले अशी करू लागले ते झुकेगा नाही साला आय पोळ्यात कालचे पोट्टे आहेत. मैं यही बोलूंगा इधर से हिलूंगा नहीं मेरी इज्जत का सवाल है. पुष्पराज कभी झुकेगा नहीं साला. इधर ही बैठूंगा मैं. पुष्पराज शांताराम भाऊ मला काय याचं चरित्र काही बराबर दिसून नाही लागलं हे म्हणते झुकत नाही खाली येऊन पडलं भाऊ हे. मी काय म्हणतो याच्या बुड्डायला फोन लावा आणि याच्या बुड्डायला होती बोलवा कारण की मला काय याचं चरित्र बराबर दिसत नाही. काय चष्मान काय बेडीन काय अलगच तालकू लागलं बा लग्नाला आराम काढत हे आणि पुष्पारापचे असे व्हिडिओ करून कसं जमणार आहे याले काय राजा हे काढत. मी काय म्हणतो या बुड्याला फोन लावू का मी या बुड्याला बोलावून घेऊ का. बरं तू असं कर याच्या बुड्याला फोन लावून या बुड्याला डायरेक्ट हिस्सा बोलावून घे हे काही खाली पडलं हे काही जात नाही याच्या बुड्याला बोला बुडा शाबुदी जोडायला मग समजा काय आहे ते कसं काय ते हा. ठीक आहे त्याच्या बुड्याला फोनच लावतो आता मी. हॅलो अरे रामराम सरपंच काय बोलाले. अहो मी काय म्हणतो हे तुमचा हे शंकरवाडा हिस्सा वडाखाली येऊन पडेल आहे ना हे लायना वडाखाली येऊन पडेल आहे हे रेतीवर
अहो पुष्पराज कभी झुकेंगा नाही साला, नसन तसन मूर लागलं, बिडी गिडी बोल लागलं, ते असं मानी खालून हात फिरू लागलं इकडे तिकडे, ते रस्त्यानं चालते आणि असं पाय हेकडा करते आणि मान हेकडे करते, जसं काय त्याला पोलिओ झाला असं करू लागलं, ते अलगच करू लागलं. मी झुकेंगा नाही साला नसंच करू लागलं. या बरं तुम्ही इच्छा का राजा आपली पाटलाची इज्जत काय असं घालते का, झुकेंगा नाही काय रातचं काय ना काय पाहायला गेलं होतं का कुठचं, झुकेंगा नाही कोणी भाषा आणली काय सांगा. या बरं पटकन तुम्ही या, आम्ही दोघं आहो शांताराम काका मी आहो, या बरं पटकन या. अरे जबरू काय म्हणते पाटील, येतो म्हणते का? हा हो येऊ लागलो म्हणते जरा तिच्या लक्ष ठेवा म्हणते, थांबा म्हणते, मी आलोच म्हणते ते 10 मिनिटात. हा काय का झाबरू, हे असा भूतखाना जर निघाल्यावर काय करावं, बापाने इतकं कष्ट करते नाव, बाप नाव मोठं करायचं करते नाही, बापाचं नाव घालायचं करते, कसंच करावं बापानं. काय वेरे झलकन काय गणगण कोणी बर्फीन कोणी शर्फीन, काय अलगच चालय बाबा या पुष्पराजचं. श्रीवल्ली रब जो खुशी दे उसको निहारे तू, जो खुशी है उसको टाळे तू, तेरी झलक शर्फी श्रीवल्ली काळजात तू घुसली, प्यांड झाली वल्ली कोणी कुणाली श्रीवल्ली काळजात तू घुसली. अरे बापा झाले रे बापा याची कॅसेट चालू, कोणते कॅप्सूलच्या गोळ्या चालू आहेत मला नाही समजत बापा याले. अरे राम पाटील या. अहो हे पाहा ना मगापासून राजा कसं कुलालं हिंगाच्या लायण्या वडाखाली, मोठ्या वडाखाली सारे लोक पाहू लागले तिकडे. हे पाहा ना राजा काय काही करू लागलं ना, सांगा बरं याला समजून आपल्या पाटलाची शान घालणार राजा हे काट्ट. हा झालं त्याचं लग्न करून द्या ना, त्याला काय ना काही व्यवसाय पाण्यात गुंतवून द्या ना, हे दारू प्यायचं मागं लागलं राजा. तुम्ही बाहेर जनतेचं लक्ष देता गावाकडे, तुमच्या काट्यावर लक्ष द्या जरा असं. हा आय लागलो बाबा मारू नका, अरे बापरे, अरे बाबा मारू नका, बाबा काऊन मारून आले, बाबा. अरे बाबू घे ना मगापाशी पुष्पराज कभी झुकेंगा नाही नसन तसं म्हणत होता, आता घे ना आता बापाले तर उतरली का तुम्ही, घे ना. हा ओ पाटील अहो मारू नका हो, आता लेकराला नका मारून जाऊ द्या बिचाऱ्या, जा मुकाड्यान त्याला लवकर घरी घेऊन जा, मुकाड्यान झोपू द्या. आता धोंडीत किती का मारलं तुम्ही, त्याला काहीच नाही लागत, ते धोंडीत आहे आणि त्याला काही समजून नाही लागलं, झुकेगा नाहीच म्हणून लागलं ते. मुकाड्यान घरी घेऊन जा, आपल्या पाटलाची इज्जत आहे, 2-4 लोक दिसा गाव जमा करू नका, पाठी समजून सांगा त्याला जे काय ते सांगायचं ते, पण आता काय चिडू नका, आता मुकाड्यान बसा, लवकर मुकाड्यान घेऊन जातील घरी. राजा शांताराम भाऊ तुम्हाला काय सांगू राजा, मी काय कुणीकडे मी माय काय नाव कमाजी काय टोल लागलो निघाली तर पाना मागू कसं डोकर जन्माला राजा, काय करावं राजा, काय समजत नाही, कुठे काय नव्हतं डोकर निघालं, माय संस्कार कशी देऊ लागलो, हे झाड हुळ भोकच लागलं, मला समजून नाही लागलं राजा, काय तरी मागुटी आलं या पिक्चरने मला जसं तसं उड्या मारते. हा राजा मला आत्ता म्हणेन ते मी वारातून येतो बात, आणि मग काही समजतच नाही, आत्ता मला भेटत होतं ते, आत्ता म्हणे मी वारातून येतो, आणि आपल्या वाद दारू दुकान कुठे मला समजतच नाही, दारू दुकान कोण खोललं काय नाही, दारू पिऊन आलं कुणीकडे उड्या मारते पोट्टे. हा अरे हो शांताराम काका तुम्हाला माहित नाही का, आपल्या गावामध्ये दारू विकल्या जाते म्हणून, तुम्हाला माहित नाही का, दारूच्या पेट्या आणते तर निघते तर. हा अरे बा गावात दारू बिरू विकतात काय, मला माहीतच नाही. हिच्या मायाबीन कटकट मायाबीन गावात दारू विकते तर मायाबीन तर कायच करा सांगा लागेल, इकडे पोलीस पाटला लिहिले दिले काय हे दारू गावात दारू विकतात म्हणून. अहो राजा कायच करावं, आपण आदर्श गाव करायसाठी आपण किती तडफड करतो, गावात दारू विकते तर मायाबीन तर. बाबा चुकलो आता याच्यानंतर मी कधीच असं म्हणणार नाही पुष्पराज, आता कधीच नाही म्हणणार. हा चुकलो बाबा, एवढा माफ करा मला. भाऊ आता आली का अक्कल तू ठिकाणावर, पुष्पराज झुकेगा नाही, हा बापाला तुझी अक्कल पण ठिकाणावर येते, समजलं का. याच्यानंतर का म्हणलं का येतं ध्यानात ठेवतो. हा तू अरे जाबरू जाऊ दे तिकडे बस. हो चला शांताराम काका चला बरोबर. चुकीची माफी दिली झालं ना, अनुभव आल्याशिवाय नाही कळत बाबा, आता जाऊ दे तिकडे, याच्यानंतर आता ते करत नाही, समजलं का आता तुम्हाला. बरं मी येतो आता, मला घरी जावं लागते, लवकर कामं घेऊन माहिती उसाळ पाणी द्यावं लागते मला, तर येतो मी. हा हो शांताराम काका मला पण या लागते, मी पण जातो, काम आहे मला. आणि हो पाटील घेऊन जा येले मुकाड्यानं, आता काही यायला बोलू घेऊन नका, हे पार्टी आलं सुधरावर आलं याच्या लक्षात, आता नाही म्हणते पुष्पराज को भी झुकेगा नहीं साला आणि येईन ते. हा या तुम्ही जा, मी पण जातो. आणि हो पाटील याला काही आता काही मारू गिरू नका, मुकाड्याने याला घरी जाऊ द्या, आणि आता तुम्हाला काही सांगून काही फायदा नाही, मुकाड्याला घरी घेऊन द्या, मस्त जेवण खाऊन टाईटपैकी जेवण घेऊन खाऊ घाला, आणि पार्टी उद्या शांततेत मस्तपैकी शांततेपैकी सांगा, वाटल्यास आम्ही येतो, आम्हाला फोन करजा, आम्ही दोघं येतो झांबरून, मी येतो, आणि आपण याला मस्त समजावून छानपैकी सांगू. हा आता काही याला सांगलं तरी त्याच्या काही डोक्यात घुसत नाही, भेशात घुसत नाही सध्या. हा झालं मी येतो घरी, मग जाईल समजावून सांगू. चला इथे 4 माणसं आहे, सगळ्या बोंबाबोंब करू नका, मुकाड्याने घरी पटकन झाले, येतो आम्ही. चालेल झाबरू.